स्वागत आहे आपल्या सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच YouTube चॅनलवर। आजच्या क्लासमध्ये आपण 15 जुलै रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राइब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। प्रश्न पहिला, युनेस्कोने 2025 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 12। डिटेलमध्ये समजून घेऊ। 2025 मध्ये युनेस्कोने भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये म्हणजे मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या नावाने भारतातील 12 मराठा किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले। हे सर्व किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्यशैलीशी व लष्करी धोरणाशी संबंधित आहेत। यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, साल्हेर, पन्हाळा, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, विजयदुर्ग असे महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला अशा एकूण 12 किल्ल्यांचा समावेश आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी स्थापत्यशास्त्रावर आधारित मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया हे युनेस्कोने 2025 मध्ये भारताचे 44वे जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे। जागतिक वारसास्थळबद्दल समजून घेऊ। जागतिक वारसास्थळांमध्ये प्रथम क्रमांकावर इटली आहे। इटली देशात जवळपास एकूण 61 जागतिक वारसास्थळे आहेत, तर भारत जागतिक वारसास्थळांमध्ये जगात 6व्या स्थानावर आहे। भारतात एकूण 44 जागतिक वारसास्थळं आहेत 2025 पर्यंत। सर्वप्रथम 1983 मध्ये भारताचा आग्रा किल्ला, ताजमहल, अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी यांचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये करण्यात आला होता। भारताचे 41वे जागतिक वारसास्थळ आहे शांतिनिकेतन, पश्चिम बंगाल। 42वे जागतिक वारसास्थळ आहे होयसळ मंदिर, कर्नाटक। 43वे जागतिक वारसास्थळ आहे चराई मोईदम, आसाम आणि 44वे जागतिक वारसास्थळ आहे भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये, महाराष्ट्र। दरवर्षी 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन साजरा केला जातो। ओके, पूर्ण प्रश्न डिटेलमध्ये कव्हर केला आणि जे काही राहिलं असेल ते आपण टेलिग्राम चॅनलवर कव्हर करू। सर्व विद्यार्थ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, लिंक कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न दुसरा, 2025चा संयुक्त राष्ट्र जनसंख्या पुरस्कार वैयक्तिक श्रेणीत कोणाला प्रदान करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वर्षा देशपांडे। स्पष्टीकरण समजून घेऊ। संयुक्त राष्ट्र जनसंख्या पुरस्कार म्हणजे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड 2025 वैयक्तिक श्रेणीत महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांना प्रदान करण्यात आला। त्यांनी स्त्री भ्रूण हत्या, लिंग निवड विरोधी मोहीम आणि महिलांच्या हक्कांसाठी दीर्घकाळ काम केले आहे। तर संस्थात्मक श्रेणीत इंटरनॅशनल युनियन फॉर द सायंटिफिक स्टडी ऑफ पॉप्युलेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे। वर्षा देशपांडे या महाराष्ट्राच्या आहेत, म्हणून हा प्रश्न जास्त महत्त्वाचा ठरतो। ओके, प्रश्न तिसरा, चरण पादुका योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे छत्तीसगड। स्पष्टीकरण समजून घेऊ। चरण पादुका योजना ही छत्तीसगड सरकारने तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिला कामगारांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे। या अंतर्गत महिलांना मोफत पादत्राणे म्हणजे चप्पल दिल्या जातात, जेणेकरून त्यांचे पाय जंगलात काम करताना सुरक्षित राहतील। ही योजना प्रथम 2005 मध्ये सुरू झाली होती आणि 2025 मध्ये मुख्यमंत्री विष्णुदेव साईंनी ती नव्या स्वरूपात पुन्हा सुरू केली। जुलै 2025 मध्ये जामगाव, दुर्ग येथून राज्यभरात या योजनेचा विस्तार करण्यात आला। यामध्ये 12.4 लाख महिला कामगार लाभार्थ्यांना मोफत चप्पल दिल्या जातील। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न चौथा, भारताचा 87वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? योग्य उत्तर आहे हरिकृष्णन एरा। डिटेलमध्ये समजून घेऊ। भारताचा 87वा ग्रँडमास्टर हरिकृष्णन एरा बनला आहे। तो चेन्नईचा 23 वर्षीय युवक असून त्याने फ्रान्समध्ये 11 जुलै 2025 रोजी आपला अंतिम GM नॉर्म पूर्ण केला आहे। याआधी भारताचा 86वा ग्रँडमास्टर हा LR श्रीहरी होता। 2025 मध्ये बुद्धिबळ खेळाशी संबंधित करंट अफेअर्स समजून घेऊ। नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025चा किताब हा डी गुकेशने जिंकला मॅग्नस कार्लसनला पराभूत करून।
सुपरबेट क्लासिक 2025चा किताब हा आर प्रज्ञानंद याने जिंकला आणि टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ 2025चा किताब हा सुद्धा आर प्रज्ञानंद याने जिंकला आहे. भारताचा 86वा ग्रँडमास्टर आहे LR श्रीहरी. महिला विश्व रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2025चा किताब हा कोनेरू हम्पीने जिंकला. सर्वात युवा विश्व बुद्धिबळ चॅम्पियन आहे डी गुकेश. टाटा स्टील बुद्धिबळ इंडिया ब्लिट्झचा किताब हा मॅग्नस कार्लसनने जिंकला. 2025मध्ये अफगाणिस्तान या देशाने बुद्धिबळ खेळावर प्रतिबंध लावला आहे. फिडे बुद्धिबळ विश्वकप 2025चे आयोजन भारत करणार आहे. माझे एफर्ट्स आणि कंटेंट आपल्याला आवडत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 5वा. विम्बल्डन 2025 पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला? योग्य उत्तर आहे जेनिक सिनर. डिटेलमध्ये हा प्रश्न समजून घेऊ. विम्बल्डन 2025 स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनरने पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. तो विम्बल्डन पुरुष एकेरीचा किताब जिंकणारा पहिला इटालियन खेळाडू बनला आहे. अंतिम फेरीत त्याने गतविजेता कार्लोस अल्काराजचा पराभव केला. तर महिला एकेरीत पोलंडच्या इगा स्विएटेकने ऐतिहासिक विजय मिळवला. तिने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवा हिला 6-0, 6-0 अशा सरळ सेट्समध्ये हरवले आणि तिचा पहिला विम्बल्डन किताब जिंकला. ओके. प्रश्न 6वा. जुलै 2025मध्ये DRDO आणि भारतीय वायुसेनेने स्वदेशी अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल म्हणजेच BVRAM चं यशस्वी परीक्षण खालीलपैकी कुठे केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चांदीपूर, ओडिशा. डिटेलमध्ये समजून घेऊ. जुलै 2025मध्ये DRDO आणि भारतीय वायुसेनेने स्वदेशी अस्त्र BVRAM म्हणजेच बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईलचं यशस्वी परीक्षण केले. हे परीक्षण ओडिशाच्या चांदीपूर किनाऱ्यावर U-30 MKI लढाऊ विमानातून करण्यात आले. अस्त्र ही पूर्णपणे स्वदेशी विकसित केलेली मिसाईल असून ती वेगवान हवाई लक्ष्यांचा अचूक वेध घेऊ शकते. ओके. 7वा प्रश्न आहे. गजमित्र योजना कोणत्या राज्याने मानव हत्ती संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आसाम. गजमित्र योजना जुलै 2025मध्ये आसाम राज्याने मानवी हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. गजमित्र हे प्रशिक्षित स्वयंसेवक असून ते हत्तींच्या हालचालींबाबत स्थानिकांना सतर्क करतात आणि वनविभागाशी समन्वय साधतात. ओके. प्रश्न 8वा. सोन नदीवरील इंद्रपुरी बॅराजच्या पाण्यावरून सध्या कोणत्या 2 राज्यांमध्ये वाद सुरू आहे? योग्य उत्तर आहे बिहार, झारखंड. स्पष्टीकरण पाहू. सोन नदीवरील इंद्रपुरी बॅराज बिहार राज्यात स्थित आहे. झारखंडने सिंचनासाठी अधिक पाण्याची मागणी केली असून त्यामुळे बिहार व झारखंडमध्ये पाण्याच्या वाटपावरून वाद सुरू आहे. बिहारचा दावा आहे की नव्या मागण्यांमुळे त्यांच्या शेतीस पाण्याचा तुटवडा भासेल. यासाठी 27वी पूर्वी क्षेत्रीय परिषद बैठक झारखंडच्या रांची शहरात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते. या बैठकीत दोन्ही राज्यांनी परस्पर सहमतीने वाद मिटवण्याचा निर्णय घेतला आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 9वा. भारतामधील पहिले पोलीस स्टेशन कोणते आहे ज्याला ISO 9001-2015 प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे? योग्य उत्तर आहे अर्थकुल पोलीस स्टेशन, केरळ. हा प्रश्न डिटेलमध्ये समजू. अर्थकुल पोलीस स्टेशन, केरळ हे भारतामधील पहिले पोलीस स्टेशन आहे ज्याला ISO 9001-2015 प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र गुणवत्तापूर्ण सेवा, नागरिक समाधान आणि कार्यप्रदर्शनात पारदर्शकता यासाठी दिले जाते. ISO 9001-2015 हे एक आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे प्रमाणपत्र आहे. ओके. 10वा प्रश्न. पेन पिंटर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे लैला अबुलेला. स्पष्टीकरण समजून घेऊ. लैला अबुलेला या सुडानी स्कॉटिश लेखिकेला पेन पिंटर पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना स्थलांतर, मुस्लिम महिलांची ओळख आणि आस्थेचे प्रश्न या लेखनासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ओके. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हे होते आजचे आपले टॉप 10 प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.